नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे तुम्ही कोणत्या 5 स्टॉक्सना स्टडी करू शकता त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, Indian government is planning to reduce carbon emissions at airports by introducing electric vehicles and charging infrastructure under the PM E-Drive scheme. The scheme, with rupees 10,900 crore allocated over 2 years, which aims to subsidies the setup of public electric vehicle chargers including at airports. तर मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंट PM E-Drive स्कीमच्या अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेकल आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा सादर करून एअरपोर्ट्सवर कार्बन इमिशन्स कमी करण्याचा विचार करत आहे. या स्कीमने 2 वर्षासाठी 10,900 कोटी रुपये अलोकेट केले आहेत, ज्याचे एम म्हणजे उद्दिष्ट एअरपोर्टसह पब्लिक इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर सेटअपसाठी सबसिडी देणे आहे. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही कोणत्या 5 स्टॉक्सना स्टडी करू शकता, चला बघूया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडला स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईस आहे 789 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -0.85% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.91 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 20.54%, DISची होल्डिंग आहे 16.08%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.29% आणि टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 20.49%. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईस आहे 3,180 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 93.70%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.82 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 4 लाख कोटी रुपयांचा. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.53%, FISची होल्डिंग आहे 41.18%, DISची होल्डिंग आहे 27.04% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.44%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईस आहे 1,485 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.08%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.02%, FISची होल्डिंग आहे 5.64% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 44.08%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही अशोक लेलँड लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईस आहे 233.62 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 29.86%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे
68,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, एफ आय एसची होल्डिंग आहे 24.39%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.66%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता, जिचा करंट शेअर प्राईज आहे 396.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.45%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.27 लाख करोड रुपीजचा, म्हणजे 1.25 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल. तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.15%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.63% आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.02%. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.